नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर ह्याच्या आधी आपण 16 महत्त्वाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचे सिरीज पूर्ण केलेली आहे. तर ज्यांनी कोणी पाहिली नसेल त्यांनी माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहावी. तर आजपासून आपण 10 महत्त्वाचे चार्ट पॅटर्न ह्याची सिरीज चालू करतोय. तर त्या मधला पहिला आपला चार्ट पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर. तर हेड अँड शोल्डर काय असतो चार्ट पॅटर्न हे आपण पाहूया आज. तर चला तर माझ्या मग कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर स्क्रीनवर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न दिसतो आपल्याला चार्टवरती. आणि हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न हा एक बेरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे जो आपल्याला अप ट्रेंडमध्ये बनताना दिसतो. तो आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो आपल्याला चार्टवरती. आणि तिथून आपल्याला एक सिग्नल देतो की आता अप ट्रेंड पूर्ण झाला आहे आणि आता तिथून डाऊन ट्रेंड चालू होण्याची शक्यता आहे. हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला अशा प्रकारे दिसतो चार्टवरती. एक छोटासा स्विंग बनवतं मार्केट आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मोठा स्विंग बनवतं आणि परत एक छोटा स्विंग बनवून खालच्या साईडला मार्केट मूव्ह करायला चालू करतं. आता चार्टवरती तुम्ही पाहू शकता इथून प्राइस चालू झाली, थोडी वर गेली, वर जाऊन पुन्हा खाली आली, खाली येऊन पुन्हा वर गेली. प्रिव्हियस जो स्विंगचा हाय आहे तो ब्रेक करून वरती जाते प्राइस आणि पुन्हा एक हाय भरून पुन्हा खाली येते, खाली येऊन पुन्हा वरती जाते, वरती जाऊन पुन्हा जो पहिला स्विंग आहे त्या स्विंगच्या आसपास जवळपास जाऊन पुन्हा खाली येते मार्केट. आणि खाली येऊन ही जी मधली लाईन दिसते याला नेकलाईन म्हणतात. तर ह्या नेकलाईनला ब्रेक करून खाली येतं प्राइस आणि खाली येऊन पुन्हा रिटेस्ट करून एक मोठा मूव्ह मार्केट डाऊन साईडला देतं. तर अशा प्रकारे हेड अँड शोल्डर आपल्याला बनताना दिसतं. एक आपलं जसं आपलं हे दोन खांदे आणि हे हेड म्हणजे डोकं अशा प्रकारे आपल्याला दिसतं चार्टवरती. पाहू शकता तुम्ही इथून वरती गेलं, एक स्विंग बनवलं, परत खाली आला, पुन्हा एक स्विंग बनवला मोठा, पुन्हा खाली आला, पुन्हा एक छोटा स्विंग बनवून मार्केट ह्या नेक लाईनला ब्रेक करून पुन्हा खाली येतं आणि थोडं रिटेस्ट करून एक डाऊन ट्रेंडला सुरुवात होते. कधी कधी मार्केट ह्या नेक लाईनला रिटेस्ट करत नाही, डायरेक्ट ब्रेकआउट देऊन पण खाली येतं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला चार्टवरती दिसतो. तर आपण थोडं एक्झाम्पल चार्टवरती पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इथून प्राइस वरती गेली, वरती जाऊन थोडीशी खाली आली, पुन्हा वरती गेली, पुन्हा खाली येऊन पुन्हा एक थोडीशी वरती गेली, जेव्हा आपला पहिला स्विंग आहे त्या स्विंगच्या जवळपास गेली आणि पुन्हा तिथून मार्केट खालच्या साईडला आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हा मधली जी लाईन आहे हिला नेक लाईन म्हणतात. या नेक लाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची असते. बघा इथे नेक लाईनला ब्रेक केल्यानंतर पुन्हा प्राइस वरती गेली त्या नेक लाईनला रिटेस्ट करायला आणि रिटेस्ट करून पुन्हा बघा चांगल्या प्रकारे खाली आलेली प्राइस. अजून एक उदाहरण पाहूया आपण. पहा इथे पण पहा एक उदाहरण. इथून वरती गेली प्राइस आणि एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला आणि नंतर ह्या मधली जी नेकलाईन आहे त्या नेकलाईनला ब्रेक केला आणि मार्केट इथून खाली आलेलं आहे चांगल्या प्रकारे. पाहू शकता तुम्ही इथे. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. सिग्नल भेटतो की आता प्राइस खूप वरती गेलेली आहे, आता ती तिथून खालच्या साईडला यायला सुरुवात करणार आहे. इथे पाहू शकता इथे चांगल्या प्रकारे आपल्याला उदाहरण भेटलेलं आहे. इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आणि ही नेकलाईनला ब्रेक केल्यानंतर बघा चांगल्या प्रकारे एक डाऊनफॉल दिलेला आहे मार्केटनी. असं तुम्हाला हा पॅटर्न तुम्हाला चार्टवरती खूपदा बनलेला दिसेल. जेव्हा केव्हा पण तुम्हाला हा चार्ट बनताना दिसेल चार्टवरती तर तिथे समजून जायचं की आता प्राइस किंवा मार्केट तिथून रिव्हर्स फिरणार आहे. फक्त जेव्हा नेकलाईनला ब्रेक करेल तेव्हा थोडं वेट करायचं. जर समजा
ब्रेकआउटच्या कॅन्डलला रिजेक्शन आलं तर थोडं वेट करायचं, कारण रिजेक्शन कॅन्डलला आल्यानंतर मार्केट तिथे बायर्सची एंट्री होते. एंट्री झाल्यामुळे थोडंसं मार्केट रिटेस्ट करायला वरती जातं. वरती गेल्यानंतर रिटेस्ट केल्यानंतर जेव्हा पुन्हा रेड कलरची कॅन्डल बनवेल मार्केट, तेव्हा त्या रेड कलरच्या कॅन्डलला आपली एंट्री होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि ब्रेकआउट केलेल्या कॅन्डलने जर रिजेक्शन नाही आलं कॅन्डलला, तर तिथं तुम्ही बिंदास ब्रेकआउटच्या कॅन्डलला एंट्री करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही, इथे पण आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक्झाम्पल भेटलेलं आहे. इथून मार्केट वर गेलं, वर जाऊन हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केला. हे 3 टोक लक्षात ठेवायचे. हे 3 टोक, हे 2 खांदे आहेत आणि हे डोकं, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा हेड अँड शोल्डर पॅटर्न. आणि बघा इथे एक ही नेकलाईन आहे. या नेकलाईनच्या ब्रेकआउटलाच आपल्याला एंट्री करायची असते. आता इथे पहा तुम्ही, इथे नेकलाईनला ब्रेकआउट केला, पण इथे कॅन्डलला कोणतंही रिजेक्शन आलेलं नाही. तर अशा प्रकारे जर कॅन्डल बनली तर तुम्ही बिंदास ह्या ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या नंतर तुम्ही एंट्री करू शकता. इथे एंट्री करून इथून पहा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिवॉर्ड भेटेल. समजा या कॅन्डलला रिजेक्शन आलं खालून, किंवा अशी समजा वीक सोडली कॅन्डलनी खालून, अशी वीक सोडली, तर समजून जाते की इथे बाहेर थोडे इंटरेस्टेड आहेत, थोडेसे ते थोडंसं पुश करण्याचा प्रयत्न करणार वरती. मग त्या प्रकारे बघा, इथं खाली रिजेक्शन आलं तर थोडंसं वरती गेलं मार्केट, वरती जाऊन पुन्हा खाली आलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एंट्री करायच्या आधी. तर कळला तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न. मी शक्यतो व्हिडिओ माझ्या साध्या आणि सोप्या पद्धतीतच बनवतो. मी जास्त व्हिडिओमध्ये टाइमपास करत नाही. मेन आपला टॉपिक आहे त्याच्यावरतीच मी डायरेक्टली बोलतो. आणि मी बाकीच्या युट्यूबर लोकांसारखं मी जास्त टाइमपास करत नाही. मेन आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आपला हेड अँड शोल्डरचा व्हिडिओ आपण आज इथं, हेड अँड शोल्डर तुम्हाला मी आज दाखवला आहे पॅटर्न कशा पद्धतीत तयार होतो चार्टवरती. तर ह्याची तुम्ही चार्टवरती प्रॅक्टिस करा, चार्टवरती शोधण्याचा प्रयत्न करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला चार्ट ओपन केल्या केल्या तुमच्या डोळ्यांना सवय होईल. त्याच्यामुळे तुम्ही पटकन ओळखू शकाल चार्टवरती पॅटर्न. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा तुम्ही प्रत्येक गोष्टीची. जसं आता मी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवले, ते कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही चार्टवरती. आता जे आपलं चार्ट पॅटर्न आहे, चार्ट पॅटर्न मी जे पण तुम्हाला सांगेन, दाखवेन, शिकवेन, ते तुम्ही चार्टवरती शोधण्याचा प्रयत्न करा. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला चार्ट ओपन केल्या केल्या तुम्हाला पटकन स्क्रीनवरती दिसतील तुम्हाला पॅटर्न, आणि मग तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायला सोपं जाईल मार्केटमध्ये. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल हेड अँड शोल्डर पॅटर्न. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.